आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, शनिवार हा काळा शनिवार ठरणार महाराष्ट्रातला अपघातांचा दिवस, कारण सगळ्यात मोठा अपघात महाराष्ट्रातला बुलढाण्यात घडलाय। बुलढाण्यात सिंदखेड राजाच्या जवळ मध्यरात्रीच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण अपघात झाला। या अपघातानंतर बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं कळतं, ज्याची अद्याप अधिकृत पुष्टी पोलीस किंवा जिल्हा रुग्णालयानं केलेली नाही। पण भीती अशी आहे की 25 जणांचा मृत्यू झालेला आहे। नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी विदर्भ ट्रॅव्हल्सची बस होती आणि या बसला देऊळगाव खोण या परिसरात हा भीषण अपघात झाला। अपघातानंतर डिव्हायडरला धडकून बस डाव्या बाजूला खालती जोराने आपटली। यावेळेला बसच्या डिझेलची टाकी सुद्धा फुटल्याचा अंदाज आहे, कारण अख्खी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। ज्यावेळेला बसला अपघात झाला त्यावेळेला बसमध्ये 33 प्रवासी होते, तर 8 प्रवासी कसे बसे या अपघातातून बचावलेत। जखमींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। या बसमध्ये नागपूर, यवतमाळ, वर्धा इथले प्रवासी होते अशी माहिती मिळते। मध्यरात्री साधारण 2च्या सुमारास समृद्धी महामार्गावरून अतिशय वेगाने जात असताना या बसचा अपघात झालाय, अशी शक्यता वर्तवली जाते की बसचा टायर फुटला। ड्रायव्हरने अशी माहिती सांगितली की बसचा टायर फुटल्यानंतर हा अपघात झाला। बसनं एका डिझेल टँकला धडक दिली आणि त्यानंतर टँक फुटला। अपघातानंतर काचा फोडून काही प्रवासी बाहेर पडले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या बाहेर पडलेल्या या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांच्याकडून अधिक माहिती पोलीस घेत आहेत। साखर झोपेत प्रवासी होते, तसंच बस डाव्या बाजूला कलंडल्यानं बसचा दरवाजा बंद झाला आणि काही प्रवाशांचा बाहेर पडण्याचा प्रयत्न असेल तरी त्यांना बाहेर पडणं अवघड झालं। जे प्रवासी बाहेर पडले ते बसच्या पाठीमागच्या बाजूने किंवा काही काचा फोडून बाहेर पडले। पण या बसमध्ये लहान मुलं सुद्धा होती, महिलांची संख्या सुद्धा मोठी होती असा प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। जे प्रवासी वाचलेत त्यांचं असं म्हणणं आहे। या विदर्भ ट्रॅव्हल्सचे जे संचालक आहेत यवतमाळमध्ये राहणारे वीरेंद्र, त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केली आणि त्यांनी असं म्हटलंय की 20 ते 22 जण यात मृत्युमुखी पडलेले असण्याची शक्यता आहे। रात्रभर या बसमधून जे प्रवासी प्रवास करत होते त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न सुद्धा विदर्भ ट्रॅव्हल्सच्या वतीनं करण्यात आलाय। ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा जिथे आता DNA टेस्ट केली जाणार आहे ओळख पटवण्याकरता मृतदेहांची, इथल्या डॉक्टर्सशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं, पाहूयात। 25 डेथ हो चुकी है अभी तक। उनका आइडेंटिफिकेशन करने के लिए सभी डेड बॉडीज हम अभी तो बुल्ढाना CS में रखे वाले हैं। उसके बाद कोल्ड स्टोरेज में वो डेड बॉडीज रखना पड़ेगा। DNA आइडेंटिफिकेशन के बाद वो रिलेटिव को हम हैंड ओवर करेंगे। सर, बुल्ढाना सिविल हॉस्पिटल में कोल्ड स्टोरेज की कैपेसिटी इतनी नहीं है, तो कहाँ कहाँ बॉडी शिफ्ट की जाएगी? हमारा प्लान चल रहा है, जहाँ तक होता है खामगांव के लिए कहीं डेड बॉडी शिफ्ट करना पड़ेगा, कुछ अकोला में शिफ्ट करना पड़ेगा, अमरावती में भी कुछ शिफ्ट करना पड़ेगा। हालांकि जब तक बॉडी आइडेंटिफिकेशन नहीं होता है हम रिलेटिव को बॉडी हैंड ओवर नहीं करते हैं। इसकी वजह से हमको थोड़ा सा प्लान करने के लिए समय चाहिए। त्यामुळे डॉक्टरांनी म्हटलंय की DNA टेस्टच करावी लागेल किंवा आवश्यक असलेल्या अन्यही चाचण्या कराव्या लागतील। पण जोपर्यंत मृतांची नेमकी ओळख पटणार नाही तोपर्यंत संबंधितांना किंवा मृतांच्या नातेवाईकांना बॉडी हँडओव्हर करता येणार नाही। अनेक ठिकाणून मृतांचे नातेवाईक आता रुग्णालयाच्या दिशेने किंवा या अपघाताच्या ठिकाणाच्या दिशेने रवाना झाल्याचं कळतंय, कारण रात्रभरात विदर्भ ट्रॅव्हल्सच्या वतीनं हा अपघात कसा झाला याची माहिती पोहोचवण्यात आली। या बसचा ड्रायव्हर आणि त्याचा
त्याचा सहकारी हे दोघंही वाचलेले आहेत, ड्रायव्हर आणि क्लीनर, आणि त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे. तसंच या विदर्भ ट्रॅव्हल्सचे जे एक संचालक आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की ही बस नवी होती, बसची सगळ्या कागदपत्रांची पूर्तता, नियमांची पूर्तता करण्यात आली होती. त्यांचा असा दावा आहे की बसचा टायर फुटला आणि त्यानंतर बसला अपघात झाला. एवढं नाही तर जो ड्रायव्हर वाचला आहे, त्याचा क्लीनर वाचला आहे, यापैकी ड्रायव्हरचं नाव दानिश असल्याचं या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी म्हटलं आहे आणि आता दानिशची चौकशी सध्या सुरू आहे. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही जण बरोबर 1 तासाने मुंबईतून घटनास्थळाकडे रवाना होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघंही बुलढाण्याला अपघाताच्या ठिकाणी भेट देणार आहेत आणि थोड्याच वेळात हे दोघंही मुंबईहून शासकीय विमानानं बुलढाण्याच्या अपघाताच्या ठिकाणाकरता रवाना होतील. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची अपडेट, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष अपघाताच्या ठिकाणची पाहणी करतील, तसंच रुग्णालयातही जातील. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत. मिलिंद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी प्रत्येक क्षणाची अपडेट तर त्याची माहिती घेत आहेत, प्रशासनाला सूचना देत आहेत, चौकशीचे आदेश दिलेले आहेत. बुलढाणा पोलिसांचा प्राथमिक अहवालसुद्धा प्राप्त आला आहे. दोघंसुद्धा इथून शासकीय विमानानं औरंगाबादला रवाना होत आहे आणि तिथनं बाय रोड घटनास्थळी जाणार आहे. मुळात अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती आपल्याला समजते. एक तर बुलढाणा पोलिसांनी आता पुष्टी केलेली आहे की या बसमध्ये 35 जण होते, यात 33 प्रवासी होते आणि 25 जणांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झालेला आहे. 8 प्रवासी जे काचा फोडून बाहेर निघण्यामध्ये यशस्वी झाले त्यांची परिस्थिती आता सामान्य आहे. 5 रुग्णांना आता डिस्चार्ज झालेला आहे. त्यातला 1 रुग्ण आता मेहकर रुग्णालयात आणि 2 रुग्ण सिंदखेड राजा रुग्णालयात आहे, पण त्यांना सुद्धा थोड्याच वेळात डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती आपल्याला समजते. मात्र या पूर्ण घटनेमध्ये अत्यंत किरकोळ दुखापत झालेले 2 जण, त्यात या घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस जी व्यक्ती, जो ड्रायव्हर गाडी चालवता, दानिश शेख इस्माईल शेख याला बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. सेकंड ड्रायव्हर अरविंद मारुती जाधव यावेळेस झोपलेला होता, पण त्यालाही किरकोळ दुखापत झालेली आहे. जो दावा केला जातोय ड्रायव्हर दानिश शेख इस्माईल शेखकडून की टायर फुटल्यानं हा अपघात झाला, हा दावा संशयास्पद वाटतोय असा प्राथमिक अहवाल सुद्धा बुलढाणा पोलिसांकडून प्राप्त झालेला आहे. मुळात टायर जर का फुटला तर टायर फुटल्याच्या निशाणी सुद्धा रस्त्यावर असतात, पण कोणत्याही प्रकारच्या अशा निशाणी रस्त्यावर आढळून आल्या नाहीये अशी ही माहिती समजते. सगळे गाडीचे टायर जरी जळून खाक झाले असले तरी टायर जर का फुटला तर त्या गाडीच्या तारा सुद्धा तार होतात जर त्या टायर फुटला असेल तर. पण सगळे टायर जळून खाक जरी झाले असले तरी त्या जाळी मात्र अजून तशाच दिसून येतात. यामुळे ड्रायव्हर दानिश शेख इस्माईल शेख याचा जो दावा आहे तो संशयास्पद वाटतोय. बुलढाणा पोलिसांनी दानिशला ताब्यात घेतलाय. आपली जी माहिती आहे त्यानुसार IPC 304 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. येत्या अर्ध्या तासामध्ये दानिशला अधिकृत बुलढाणा पोलीस अटक सुद्धा करतील. या सगळ्या विषयामध्ये मृतांचे जे नातेवाईक आहे, कुटुंबीय, त्यांना शासकीय मदत 5 लाखाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमी जे आहेत त्या रुग्णांचा खर्च सुद्धा सरकार करणार हे त्यांनी जाहीर केलं आहे. पण दिलासा देणारी महत्त्वाची गोष्ट आहे की जे 8 प्रवासी यातनं वाचलेले आहेत त्यांना कोणतीही गंभीर दुखापत नाही आहे. त्यातल्या 5 जणांना डिस्चार्ज झाले आहेत आणि उरलेल्या 3 प्रवाशांना येत्या अर्ध्या तासात डिस्चार्ज होणार आहे अशी ही माहिती आपल्याला खात्रीशीररित्या समजते आहे. ज्यांनी आत्ताच TV लावला आहे त्यांच्याकरता किंवा आपल्या अन्य प्रेक्षकांच्याकरता पुन्हा एकदा सांग, आकडेवारी काय काय होती, या बसमधून किती प्रवासी प्रवास करत होते, किती जखमी झाले, रुग्णालयात किती जणांवर उपचार सुरू आहेत, अधिकृत मृतांचा आकडा किती आहे, ही आकडेवारी पुन्हा एकदा सविस्तर सांग. मिलिंद, अपघातग्रस्त बसमध्ये 35 जण होते. या 35 मधले 2 ड्रायव्हर होते, दानिश शेख इस्माईल शेख आणि अरविंद मारुती जाधव हे 2 ड्रायव्हर होते आणि 33 प्रवासी होते. अधिकृत आकडेवारी बुलढाणा पोलिसांकडनं ही समजलेली आहे आणि प्राथमिक अहवालानुसार ब्रेक नंतर सध्या आपण एक मोठी बातमी पाहतोय. एका बस अपघाताची. महाराष्ट्रातल्या बुलढाण्याजवळ बसचा जो भीषण अपघात झाला त्यात वर्ध्याच्या संजीवनी गोटे यांचा मृत्यू झालाय. वर्ध्याच्या राधिका खडसे यांचा देखील मृत्यू झालाय. वर्ध्याहून त्या पुण्याला जात होता आणि
त्याचवेळी या बसच्या अपघातामध्ये या दोघी महिलांचा, या तरुणीचा मृत्यू झाल्याची बातमी येते। वर्ध्याच्या संजीवनी गोटे असं या मुलीचं नाव आहे, या तरुणीचं नाव आहे आणि बुलढाण्याच्या जवळपास या बसचा जो भीषण अपघात झाला त्यामध्ये वर्ध्याची संजीवनी गोटे ही देखील या बसमधून प्रवास करत होती, तिचा मृत्यू झालाय आणि वर्ध्याच्या राधिका खडसे यांचा देखील मृत्यू झालाय। या दोघी जणी वर्ध्याहून पुण्याला निघाल्या होत्या। तर हा अपघात घडला आणि यामध्ये साधारण 25 जणांनी आपला जीव गमावला। या सर्व मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयाची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे, तशी घोषणा केली। आपण अधिक बोलूयात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। शिंदे साहेब, खूप मोठी दुर्घटना, भीषण अपघात समृद्धी महामार्गावरती आज घडलाय। झालेली घटना अतिशय मोठी आणि दुर्दैवी आहे। या दुर्घटनेमध्ये बस अपघातात डिझेल टँकला आग लागून आगीमध्ये 25 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, 8 लोक जखमी आहेत। मी स्वतः SP IG आणि कलेक्टरशी बोलतोय, त्यांना मृतांना उत्तमोत्तम उपचार मिळाले पाहिजेत, चांगले उपचार मिळाले पाहिजेत, त्यांचा जीव वाचला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत। आणि मृत जे आहेत त्यांची ओळख पटवण्याचं काम आपले प्रशासकीय अधिकारी करतायत, त्याच्या मागे त्यांचा प्रयत्न सुरू आहे। आणि मृतांच्या नातेवाईकांना देखील शासनाच्या वतीने 5 लाख रुपयाची मदत देण्याचा निर्णय घेतलाय आणि जखमींचा सर्व खर्च जो आहे सरकार करेल अशा प्रकारच्या सूचना दिल्या। त्याचबरोबर हे असे प्रकारचे वारंवार अपघात होता कामा नये यासाठी देखील उपाययोजना त्याच्यावर सुरू आहेत समृद्धीवर। त्यात आणखी काय आपल्याला करावं लागेल, कारण हे अपघात बरेचसे असे आढळून आले की जादा स्पीड, ओव्हर स्पीडने गाड्या चालवल्यामुळे अपघात होत आहेत। पण त्यासाठी जे जे काही उपाय करण्याची आवश्यकता आहे ते शासनाकडून केले जातील। बरं, तुम्ही स्वतः समृद्धी महामार्गावरती तुम्ही आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा टेस्ट ड्राईव्ह घेतली होती ज्यावेळेला लोकार्पण होत होतं पहिल्या टप्प्याचं। मात्र या रस्त्यावरून प्रवास करत असताना हा रस्ता शेतकऱ्यांसाठी किंवा इतर व्यापाऱ्यांसाठी फायद्याचा ठरेल असं म्हणता अपघातच जास्त घडायला लागलेत। नाही, यामध्ये हेच तर दुर्दैवी आहे, दुःखद आहे। एवढा रस्ता जो आहे आज मोठ्या प्रमाणावर अंतर कमी करणे, वेळ कमी करणे, इंधन वाचवणे अशासाठी या रस्त्याचा उपयोग होतोय, शेतकऱ्यांना याचा लाभ होतोय। परंतु रात्रीच्या वेळेस, पहाटेच्या वेळेस जे ड्रायव्हर्स आहेत त्यांनी कंट्रोलमध्ये गाड्या चालवण्याची आवश्यकता आहे, नियमांचं पालन करण्याची आवश्यकता आहे। आणि दुर्दैवाने काही अपघात ओव्हर स्पीडने गाडी चालवल्यामुळे झाले, अशा प्रकारचं निदान समोर आलेलं आहे। परंतु जे यापुढे भविष्यामध्ये असे अपघात टाळता येतील का, त्यासाठी आवश्यक ज्या काही योजना त्या करण्याच्या आवश्यक आहेत त्या नक्की त्याच्या सूचना दिल्या। बरं, स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितलं की अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित आम्ही करणारच आहोत, कारण अपघातांचं प्रमाण वाढले आणि त्यात आता आजच्या भीषण अपघाताची भर पडलेली आहे। त्यामुळे स्ट्रिक्टली काही नियम लागू करण्याची अतिशय गरज आहे असं तुम्हाला वाटतंय की स्पीड लिमिट बाबत किंवा आणखीन काही नियम समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना प्रकारच्या उपाययोजना ऑलरेडी तिथे केल्या, त्याच्या QRV आपण 20-25 ठेवलेले आहे। आणखी काय करायला लागेल तेही आपण करू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं की आता समृद्धी महामार्गावरती अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी, रोखण्यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या आधीच करण्यात आलेल्या आहेत। मात्र आणखी काही गरजेच्या असतील तर त्या केल्या जातील, कारण गेल्या अनेक दिवसांपासून अर्थातच समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणापासूनच छोटे मोठे अपघात आपण पाहत आलेलो आहोत समृद्धी महामार्गावरती। मात्र आज सकाळी एका भीषण अपघाताची त्यात भर पडली आणि 25 जणांचा यामध्ये होरपळून मृत्यू झालाय। समृद्धी महामार्गावरती बेफाम सुसाट वाहनं चालवली जातात आणि याचं भान या वाहन चालकांनी सुद्धा बाळगणं गरजेचं आहे।